नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. शाहूवाडी तालुक्यातील कासार्डे गावाच्या डोंगरात श्री धोपेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात 3 दिवसांची यात्रा भरते. धोपेश्वराच्या नावानं चांगभलच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत यात्रा पार पडली. शाहूवाडी तालुक्यातील कासार्डे गावच्या डोंगरात पांडवकालीन श्री धोपेश्वराचे मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षी 3 दिवसीय यात्रा भरते. या यात्रेनिमित्त श्री धोपेश्वराच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. धार्मिक विधी आणि सहवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत दंडस्नान घालणारे भाविक, लेझिम पथक, धनगरी ढोलवादन, गुलाल आणि खोबरे उधळण केली जात होती. धोपेश्वराच्या नावानं जयघोष करत पालखी मिरवणूक पार पडली. या यात्रेनिमित्त मलकापूर आगाराच्या वतीनं जादा एसटी बसेस सोडल्या जात होत्या. तसंच शाहूवाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रा यशस्वी करण्यासाठी श्री धोपेश्वर विठलाई यात्रा कमिटीचे अध्यक्ष नाना तोलके, तुकाराम पाटील, मधुकर जंगम, शिवाजी जंगम, सुनील पाटील, आनंदा पाटील, दत्ताराम भिलारे, महादेव जंगम, संतोष कांबळे, संतोष लांबोरे यांनी विशेष प्रयत्न केले. सध्याच्या स्पर्धेच्या आणि महागाईच्या युगात कुटुंब चालवण्यासाठी पुरुषांबरोबर स्त्रियांनीही अर्थार्जन करण्याची गरज आहे. उपजत गुणांमुळे महिला पुरुषांइतकंच उत्तम व्यवस्थापन करून उद्योग व्यवसाय यशस्वी करू शकतात हे सिद्ध झालंय. त्यामुळे प्रत्येक महिलेनं उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण जीवन जगावं यासाठी भागीरथी महिला संस्था प्रशिक्षण देण्याचं काम करते. ग्रामीण भागातील महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं. आजरा इथं भागीरथी महिला संस्थेतर्फे आयोजित प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या. आजरा इथं भाजप, धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. या शिबिराला आजऱ्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचं उद्घाटन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झालं. उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण नाही, महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती नाही, अशा परिस्थितीमुळे 15 वर्षापूर्वीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील महिला संसार चक्रातच अडकल्या होत्या. मात्र भागीरथी महिला संस्थेनं जिल्ह्यातील गावागावात जाऊन रोजगारपूरक व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं. शासनाच्या अर्थसहाय्य विषयक योजनांची माहिती प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवली. महिलांनी बनवलेल्या वस्तूंना उत्तम प्रकारे बाजारपेठ उपलब्ध करून दिली. गेल्या 15 वर्षात भागीरथी संस्थेनं घेतलेल्या परिश्रमाचं फळ म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेकडोच्या संख्येनं महिला उद्योजिका निर्माण झाल्या आहेत. छोट्या गोष्टींच्या उत्पादनापासून ते मोठी आर्थिक उलाढाल करणारे उद्योग उभारत महिलांनी स्वतःच्या क्षमतेचा प्रत्यय समाजाला आणून दिलाय. भागीरथी महिला संस्थेचा हा स्वावलंबनाचा मंत्र अंगीकारून अन्य महिलांनीही स्वयंपूर्ण, स्वावलंबी आणि सक्षम बनावं असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं. त्यानंतर प्रशिक्षिका अश्विनी मास्कर यांनी उपस्थित महिलांना नीळ, फिनेल, वॉशिंग पावडर, सेंट, चौपाटी पदार्थ, रूम फ्रेशनर, बेकरी पदार्थ, केक, अगरबत्ती अशा विविध उत्पादनांचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिलं. तर शासनाच्या अर्थसहाय्य विषयक विविध योजना आणि भागीरथी निधी बँकेच्या उपक्रमाबाबत सुजाता कणसे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला नगरसेविका शुभदा जोशी, गीता पोद्दार, रुबिना हिंगलजकर, शीला डोलकर, अश्विनी देसाई, सोहेल मुजावर, पाचवडेकर, समीर चांद, दीपा चव्हाण यांच्यासह भागीरथी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. दररोज सायंकाळी 1.5 तास गावातील सर्व मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर यांनी केलं. पेठवडगाव इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष आणि कल्याणी सखी मंचच्या अध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या संकल्पनेतून हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं विशेष उपक्रम हाती घेण्यात आलाय. दररोज सायंकाळी 7 ते 8:30 या कालावधीत गावातील सर्व मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवले जाणार आहेत. शिवाय जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा, टीव्ही आणि मोबाईलचे दुष्परिणाम टाळले जावेत, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचं अंबोकर यांनी म्हटलंय. मोबाईलचा अतिवापर आणि टीव्हीवरील काही मालिकांमुळे विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. भावी पिढीचं नुकसान टाळण्यासाठी उपक्रम हाती घेतलाय असं माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी सांगितलं. यावेळी पोलीस निरीक्षक भैरव तळेकर, मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील महिला बचत गटाला 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा आमदार विनय कोरे यांनी केली. कोतुल इथं आयोजित महिला बचत गटांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आमदार विनय कोरे यांनी या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. बचत गटाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि कुटुंबांच्या उन्नतीसाठी हातभार लावावा असं आवाहन आमदार कोरे यांनी केलं. नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील बचत गटाला 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेव जमा करणाऱ्या पतसंस्थांना आमदार कोरे यांच्या हस्ते ठेव प्रमाणपत्र देण्यात आलं. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर A.B. माने, संचालिका स्मिता गवळी, शंकर पाटील, रश्मी कांबळे यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या. इचलकरंजीतील मध्यवर्ती बस स्थानकाच्या नामकरणाच्या आंदोलनाला यश आलंय. आंदोलनात सहभागी झालेल्या शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. बसस्थानक नामकरण सोहळ्यात ते बोलत होते. इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचं श्री छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक असं नामकरण करण्यासाठी आमदार आवाडे यांच्यासह शिवप्रेमींनी आंदोलनं केली होती. त्याची दखल घेऊन राज्य शासनानं श्री शिवतीर्थ इचलकरंजी बसस्थानक नामकरणास मंजुरी दिली. शिवजयंतीचं औचित्य साधून वाद्यांचा गजर, छत्रपती शिवरायांचा जय जयकार आणि मुलींच्या लेझीम पथकानं धरलेला ठेका अशा उत्साहपूर्ण वातावरणात आमदार प्रकाश आवाडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते बस स्थानकाचं नामकरण करण्यात आलं. प्रारंभी इचलकरंजी आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. इचलकरंजीतील शिवतीर्थ परिसरातील बस स्थानकाचंही आता श्री शिवतीर्थ बस स्थानक असं नामकरण झाल्याचा आनंद आहे. पण या नामकरणासाठी अनेक आंदोलनं झाली. या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून त्याबाबतही सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी 2 कोटी रुपये मागितलेले आहेत. 2 कोटी रुपये देण्याच्या संबंधीचा आदेश त्यांनी दिलाय. त्यांनी 2 कोटी रुपये इथं अंतर्गत सुविधेच्यासाठी मागितल्याच्या नंतर त्यांनी आदेश दिल्यानंतर त्याची बजेट प्रोव्हिजन व्हायला पाहिजे हे थोडं तिथं असल्यामुळं मला माहिती आहे. त्यामुळं सन्माननीय उपमुख्यमंत्री तेच अर्थ खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळं त्यांनाही हा विषय मी सांगितला आणि त्यांचे आदेश घेतले. त्यामुळं बस स्थानकाच्या अंतर्गत सुविधेसाठी 2 कोटी. देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नांबरोबर इचलकरंजीचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी सांगितलं. IAS म्हटल्यानंतर देशासाठी, राज्यासाठी ते तर करणारच आपण. पण या ज्या गावानं आपल्याला एवढं दिलेलं आहे त्या गावासाठी नेहमी पूर्ण फेडण्याची संधी मी पाहत असतो. त्याच्यामुळे गावाचे जे विकासाचे प्रश्न आहेत, आपण पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, या बसस्थानकाच्या अपग्रेडेशनचा प्रश्न मांडला, हे सर्व जे आहेत ते जसे तडीच नेता येईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. गावच्या प्रश्नाबद्दल मला नेहमीच आस्था आहे. इचलकरंजीचा कुठलाही प्रश्न असो त्या बाबतीमध्ये जितकं आपल्याला करता येईल तेवढं करायचं, कारण ही एक ईश्वरानं संधी दिलेली आहे. हे मी IAS बनण्यामध्ये आणि सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाला प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात, महापालिकेचे प्रशासक सुधाकर देशमुख, अप्पर तहसीलदार शरद पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलाकते, पुंडलिक जाधव, संतोष सावंत, आनंदा मकोटे, आनंदा दोपारे यांच्यासह शिवप्रेमी, बस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात. सर्दी खोकल्यापासून कॅन्सरसह आजार असो कोणताही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विना शस्त्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणारं विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल. नामांकित पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार. साईड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणारं मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर. वेबसाईट मातोश्रीहोमिओपॅथी.com. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. उत्तमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथं महाशिवरात्रीनिमित्त 3 दिवस दासबोध आणि पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मच्छिंद्र महाराजांनी उपस्थितांना अध्यात्माचं महत्त्व विशद केलं.
पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथल्या आध्यात्मिक सेवा केंद्राच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. काडसिद्धेश्वर महाराज आणि नरेंद्र महाराज यांचे शिष्य मच्छिंद्र महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 दिवस धार्मिक उत्सव पार पडले. दासबोध पारायण सोहळा आणि पालखी सोहळ्यानं गावात भक्तिमय वातावरण तयार झालं होतं. अनेक भक्तांनी पारायण सोहळ्याचा लाभ घेतला. मच्छिंद्र महाराजांनी अध्यात्म आणि त्याचं जीवनातील महत्त्व या विषयावर प्रवचन दिलं. यावेळी महादेव कुंभार, अनिता कुंभार, भारती पाटील, वर्षा कांबळे, विशाल पाटील, सागर कोळी, सचिन खवरे, मनजित खोडे यांच्यासह भक्तगण उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर इथं संत श्री बाळूमामा यांचं मंदिर बांधण्यात आलंय. प्रतिआदमापूर अशी या मंदिराची ओळख होऊ लागली आहे. राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर इथं सद्गुरू संत बाळूमामा यांचं मंदिर बांधण्यात आलंय. सौदू भोसले यांनी या मंदिरासाठी 7 गुंठे जमीन विनामोबदला दिली आहे. अमावस्या आणि रविवारी दर्शनासाठी मोठ्या संख्येने इथं भाविक येतात. सध्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी लोकवर्गणीतून 30 लाख रुपये जमा झालेत. या निधीतून मंदिराची उभारणी केली जाते. तर मंदिरासमोर सभामंडप उभारण्यासाठी खासदार फंडातून 25 लाख रुपये निधी मिळाला आहे. दिव्यांगांसाठी लागणारी व्हीलचेअरसह विविध उपकरणे देणाऱ्या साहस संस्थेचं कार्य कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग यांनी केलं. तुरंबे येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं साहस रिसर्च सेंटर आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिव्यांगांसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुमारे 100 दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसंच त्यांना आवश्यकतेनुसार व्हीलचेअर आणि इतर उपकरणं मोफत देण्यात आली. दिव्यांगांना नवी उमेद देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या साहस रिसर्च सेंटरचं कार्य इतर संस्थांसाठी आदर्शवत आहे, असं प्रतिपादन भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग यांनी केलं. संस्थेचे विश्वस्त सचिन पिंपरे यांनीही मार्गदर्शन केलं. मेळाव्याला ग्रामपंचायत सदस्य दिनकर बलुगडे, अजय खोत, सुवर्णसिंह किल्लेदार, दत्तात्रय चौगुले, सलील पाटील, सखाराम पाटील, राजेंद्र भावके, मधुताई पाटील, वर्षा शिंदे, मंगल निकम यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. मलकापूर नगर परिषदेने केलेली जुलमी करवाढ रद्द करावी अशी मागणी जोर धरतीये. नगर परिषदेनं करवाढ मागं घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष दीनानाथ साखरे आणि माजी नगरसेवक राजेंद्र देशमानी यांनी दिलाय. मलकापूर नगर परिषदेनं कचरा संकलनाच्या करात मोठी वाढ केली आहे. यापूर्वी 50 रुपये आकारले जायचे, आता 540 रुपये कर आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. माजी नगराध्यक्ष दीनानाथ साखरे आणि माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं प्रशासनाला निवेदन दिलं. जुलमी करवाढ तातडीनं रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. माजी नगराध्यक्ष अनंत भोसले, चेतन शहा, दस्तगीर अत्तार, दीपक चेने यांच्या निवेदनावर सह्या आहेत. आणखीन काही बातम्यांचा भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. शाहूवाडी तालुक्यातील चनवाड शाहूवाडी ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. शाहूवाडी तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला तसं पत्र दिलं आहे. चनवाड शाहूवाडी ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीसाठी शाहूवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे या ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ शकली नाही. त्याशिवाय उपोषण, निदर्शनं, रास्ता रोको यांसारखी आंदोलनं झाली. खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील, विजयसिंह देसाई, दत्ता पवार, दीपक जाधव यांनी शासन दरबारी पाठपुरावा केलाय. या प्रयत्नाला काहीसं यश येताना दिसतंय. शाहूवाडी तहसीलदार गुरु बिराजदार यांनी ग्रामपंचायतीला पत्र पाठवलंय. चनवाड शाहूवाडी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असं तहसीलदारांनी म्हटलंय. नगरविकास विभागाच्या तशा सूचना आल्याचंही समजतंय. राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथल्या ग्रामदैवत लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये 7 दिवसाच्या हरिनाम सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथल्या ग्रामदैवत लक्ष्मीनारायण मंदिरात माघवद्य पंचमी ते माघवद्य द्वादशीपर्यंत हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं.
यानिमित्त गावात भाविकांची वर्दळ असते. मंदिरात 7 दिवस दररोज सकाळी काकड आरती केली जाते. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम पठण, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन असे कार्यक्रम पार पडले. अरुण पवार, विठ्ठल पाटील, हरिमहाराज चांदेकर, बाळासाहेब पाटील, विनोद पोद्दार, विठ्ठल गावडे, भगवान चव्हाण, धनंजय ओलेकर, वसंत नारकर यांनी कीर्तन प्रवचनाची सेवा केली. लखनजी गिराम यांनी पखवाजवादन केलं. धनंजय ओलेकर, विशारद सावंत यांनी गायन सेवा केली. जंगल, वन्य प्राण्यांची विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती व्हावी, त्यांच्या मनात जंगलाप्रती आस्था निर्माण व्हावी या उद्देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75,000 शाळकरी मुलांना 5 व्याघ्र प्रकल्पात मोफत व्याघ्र सफर घडवून आणणार असल्याची माहिती राज्याचे वन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याबाबत वन विभाग लवकरच अधिकृत घोषणा करेल असंही ते म्हणाले. सध्या जगात केवळ 14 देशांमध्ये वाघ शिल्लक आहेत. त्यात भारतात सर्वाधिक वाघ महाराष्ट्रात आणि त्यात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. ही संख्या 203 आहे. येत्या 50 वर्षात बहुतांश देशातील आणि राज्यातील वाघ हळूहळू कमी होतील. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील विस्तीर्ण जंगल बघता या जिल्ह्यातील वाघांचे आकर्षण कायमच राहणार आहे. यासोबत ताडोबा, नवेगाव, नागजिरा, उमरेड, करहांडला, मेळघाट इथं व्याघ्र प्रकल्प आहेत. त्याचं दर्शन आणि एकूणच वन्यजीवांची परिक्रमा शालेय वयातच व्हावी यासाठी राज्यातील सुमारे 75,000 विद्यार्थ्यांना या 5 ठिकाणची व्याघ्र सफारी मोफत घडवली जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण जंगल, वन आणि वन्य प्राण्यांवर आधारित एक पुस्तिका दिली जाणार आहे. सोबतच टी-शर्ट, पेन, नोटबुक, चहा, नाश्ता आणि इतर साहित्य पुरवण्यात येणार आहे. या योजनेचा आराखडा तयार झालाय. लवकरच या योजनेची अधिकृत घोषणा करणार असल्याचं नामदार मुनगंटीवार यांनी सांगितलं. पेठवडगावच्या आदर्श गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी शिवविचार दौड आयोजित केली होती. सरसेनापती धनाजी जाधव यांच्या स्मारकापासून शिवविचार दौडीला प्रारंभ झाला. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुलच्या वतीनं शिवविचार दौड आयोजित केली होती. या उपक्रमात 523 विद्यार्थी सहभागी झाले होते. आमदार जयंत आसगावकर, राजूबाबा आवळे, गोकुळचे संचालक सुजित मिंचेकर, माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, शिक्षक नेते दादा लाड, SD लाड, सुनील पाटील यांच्या उपस्थितीत शिवविचार दौडीची सुरुवात झाली. यावेळी महानंदा घुगरे, राजेंद्र जाधव, धनाजी सलगर, राजेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.